नमस्कार मंडळी, मी नेहा. तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज, जिथे आपण करतो सत्याचा उलगडा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या हालचाली आणि त्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली नाराजी हे संपूर्ण प्रकरण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अधिकृत शिवसेनेचे नेतृत्व आपण करत असताना एका महत्त्वाच्या, संवैधानिक, ऐतिहासिक आणि भावनिक स्थान असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली हे कळताच शिंदे यांनी त्याविषयी असहमती स्पष्ट केली. या नियुक्तीमुळे राज्यात कोणता संदेश जातो, शिवसेनेच्या 2 गटांमधील राजकीय समीकरणांवर याचा कसा परिणाम होतो, तसेच सामान्य शिवसैनिक व राज्यातील मतदार या निर्णयाला कोणत्या नजरेतून पाहतील, हे सर्व मुद्दे घेऊन शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. साधारण पाऊण तास चाललेल्या या बैठकीत शिंदे यांनी केवळ स्मारकाच्या अध्यक्षपदी केलेल्या नियुक्तीचा विषयच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यातील समन्वय, उमेदवार निवड, कल्याण डोंबिवलीमधील ताणलेले संबंध, तसेच काही ठिकाणी भाजपाकडून होत असलेल्या स्वतंत्र हालचाली यांसह अनेक मुद्दे शहांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र या संपूर्ण चर्चेत सर्वाधिक चर्चिला गेलेला मुद्दा म्हणजे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा आणि त्यावर नियुक्त झालेल्या अध्यक्षपदाचा. शिंदे यांनी स्पष्ट केलं की अधिकृत शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली आहे, निवडणूक आयोगाने दिलेली अधिकृतता त्यांच्या गटाला आहे आणि पक्षाचे नाव, चिन्ह, ध्वज त्यांच्याकडे आहे. अशा स्थितीत स्मारकाशी संबंधित निर्णय घेताना त्यांच्या गटाशी सल्लामसलत व्हायला हवी होती. त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे आणणं हे राजकीयदृष्ट्या चुकीचं मेसेजिंग आहे, कारण त्यामुळे सामान्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो की अखेर अधिकृत शिवसेना कोणती. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा स्मारकाशी असलेला नातेसंबंध हे एक वेगळं प्रकरण असू शकतं, परंतु अधिकृत निर्णयांच्या बाबतीत युतीतील दोन्ही पक्षांचा विचार करून नियुक्त्या व्हायला हव्या होत्या, असेही शिंदेंनी निदर्शनास आणून दिले. शिंदे यांनी शहांना सांगितले की या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या अधिकृततेचा प्रश्न पुन्हा पुढे येतो आणि जनतेसमोर 2 वेगवेगळे संदेश जातात. 1. अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गट आहे आणि 2. भावनिक आणि ऐतिहासिक दृष्टीने ठाकरे कुटुंबाची परंपरा असलेले नाव पुन्हा अधोरेखित होत आहे. या दोन्ही संदेशांमध्ये विरोधाभास निर्माण होतो आणि या विरोधाभासाचा फायदा विरोधक घेऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं. शिंदेंचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे यांच्या जागी अन्य कोणत्याही व्यक्तीची निवड झाली असती, ती व्यक्ती राजकारणापासून दूर असलेली, पक्षनिरपेक्ष, स्मारकाच्या कार्याशी निगडीत जाणकार किंवा सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ असू शकली असती, तर निर्णय अधिक सुयोग्य, निष्पक्ष आणि सर्वमान्य ठरला असता. त्यांनी पुढे असंही नमूद केलं की स्मारक हे महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक आहे. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नेते नसून संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो लोकांचे प्रेरणास्थान होते. त्यामुळे त्या स्मारकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करताना पक्षीय भूमिका, राजकीय गटबाजी किंवा कोणत्याही प्रकारच्या समीकरणांपेक्षा राज्याच्या एकूण भावना आणि स्मारकाच्या गौरव या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे होतं. मात्र सध्याची नियुक्ती ही एका बाजूने पाहता राजकीय वजन वाढवण्याचा प्रयत्न वाटतो आणि दुसऱ्या बाजूने पाहता अधिकृत पक्षाची उपेक्षा झाल्याचं चित्र निर्माण होतं, असं शिंदेंचं एकंदरीत मत होतं. त्यांनी शहांना सांगितले की अशा निर्णयांमुळे राज्यात गोंधळ निर्माण होतो, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढतो आणि विरोधकांना हल्लाबोल करण्याचं कारण मिळतं. तसेच शिंदे यांनी या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन एकत्रित रणनीती आखण्याची गरजही मांडली. भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन निवडणुका लढणार असतील तर दोन्ही पक्षांमध्ये विश्वास, पारदर्शकता आणि समन्वय कायम राहणं अत्यावश्यक आहे, असं त्यांनी शहांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यांनी सांगितले की काही ठिकाणी भाजपचे स्थानिक नेते स्वतंत्र हालचाली करत असून याचा युतीच्या एकत्रित विजयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भविष्यातील राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरणाऱ्या या निवडणुकांपूर्वी सर्व मुद्द्यांचं निराकरण होणं गरजेचं आहे. त्यांनी युतीतील दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे घेतलेल्या भूमिकेबाबत स्पष्टता असावी, निर्णय प्रक्रियेत सल्लामसलत असावी आणि कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी दोन्ही बाजूंचे मत विचारात घेतले गेले पाहिजे, यावर भर दिला. शिंदेंनी पुढे असंही सांगितले की बाळासाहेबांच्या नावाशी भावनिक संबंध असलेल्या हजारो शिवसैनिकांना या निर्णयाचं स्पष्टीकरण द्यावं लागतं आणि त्यांना सांगावं लागतं की अधिकृत पक्ष असूनही अशा नियुक्त्या आपल्याशी चर्चा न करता कशा होतात. या पार्श्वभूमीवर ते भावनिक आणि राजकीय दोन्ही स्तरांवर अस्वस्थता व्यक्त करत आहेत. त्यांनी शहांना स्पष्ट केलं की ते या पदाच्या मानमरातबाला विरोध करत नाहीत, परंतु नियुक्ती प्रक्रियेमध्ये समन्वय नसल्याची खंत आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाचा अध्यक्ष हा महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी आणि हिंदुत्वाच्या वारशासाठी अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी आहे. अशा व्यक्तीची निवड करताना पक्षातील दोन्ही गटांमध्ये चर्चेची गरज होती. मात्र ती प्रक्रिया झाली नाही आणि त्यावरच त्यांची नाराजी आहे. राज्यभर या नियुक्तीवर अनेक प्रतिक्रिया उमटतायत. काही लोकांना हा निर्णय योग्य वाटतो कारण ठाकरे कुटुंबाचा वारसा स्मारकाशी जोडला गेला आहे.
तर दुसरीकडे काहींचं मत आहे की राजकीय संघर्षामुळे आधीच 2 गटात विभागलेल्या शिवसेनेला अधिकृतपणे बाजूला सारून अशा नियुक्त्या होणं योग्य नाही. राजकीय पातळीवरही या गोष्टीचे पडसाद पडताना दिसत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमधील अंतर्गत समन्वय, भाजप-शिंदे गटातील विश्वास, ठाकरे गटाशिवतली स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारं राजकीय वातावरण, या सर्व गोष्टींवर या नियुक्तीचा काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो. युती सध्या राज्यात आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यावेळी अशा संवेदनशील मुद्द्यांवर एकमत होणं अधिक आवश्यक आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर या प्रकरणावर कोणता निर्णय घेतला जातो, नियुक्तीवर पुनर्विचार होणार की नाही किंवा दोन्ही बाजूंच्या नाराजीवर काही मध्यस्थी केली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राज्यातील पुढील निवडणुका, युतीतील समन्वय आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील राजकीय अंतर यावर आगामी घडामोडींचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदाची ही नियुक्ती केवळ एका पदाची बाब नसून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी भावनिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची घटना बनली आहे.